नमस्कार मंडळी, मॉम्स रेसिपीज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवूया व्हेज मंचाव सूप। तर सगळ्यात पहिले आपण क्रिस्पी फ्राईड नूडल्स करायला घेऊया। तर त्यासाठी मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे। पाणी उकळले की त्यामध्ये आपल्याला नूडल्स टाकून घ्यायचे आहे आणि थोडंसं तेलसुद्धा घालायचं आहे। तर हे नूडल्स मी थोडेसे तोडून टाकले आहे। आता तुम्ही इथे बघू शकता पाण्याला चांगलीच उकळी आली आहे। तर 1-5 मिनिट मी हे उकळत्या पाण्यामध्ये ठेवले आहे आणि मस्त असे सुटसुटीत झाले आहे। तर आता आपण काढून घेऊया। तर मी हे एका पातेल्यात काढून घेत आहे। आता यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता कढईमध्ये कडकडीत असं तेल तापलं आहे। शेव सोडतो त्याप्रमाणे अगदी थोडं थोडं सोडून घ्यायचं आहे आणि सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। त्यानंतरच ते क्रिस्पी होतात। तर मी आता ताटात काढून घेतले आहे। तर मी हे थोडेसे तोडून घेत आहे। तर तयार आहे मस्त असे क्रिस्पी फ्राईड नूडल्स। आता आपण सूपची तयारी करायला घेऊया। सूपसाठी मी इथे कोबी, शिमला मिरची, गाजर, अद्रक, लसूण आणि कांद्याची पात वापरणार आहे। हे सगळं स्वच्छ करून बारीक असं कापून घेत आहे आणि इथे आपल्याला कांद्याची पात सर्वात शेवटी वापरायची आहे, त्यामुळे मी ती साईडलाच ठेवत आहे। तर सगळ्या भाज्या कापून झाल्या आहे। आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊया। अद्रक लसूण टाकून घ्यायचं आहे। ते परतून झालं की कांदा टाकायचा आहे। कांदा हा 2 मिनिटे आपल्याला परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी सगळ्या भाज्या टाकून घेत आहे आणि भाज्या ह्या आपल्याला 5 मिनिटे परतून घ्यायचं आहे। हे बघा भाज्या मस्तपैकी मऊ झाल्या आहे आणि नूडल्स जे उकळलेलं पाणी होतं तेच पाणी मी आता वापरणार आहे, किंवा तुम्ही याऐवजी गरम पाणी वापरू शकता। त्यानंतर मी मीठ घातलं आहे चवीनुसार, साखर घालून घेत आहे 1 चमचा। तर हे सूप मी 4 जणांसाठी बनवणार आहे। तर त्या मापानुसार मी इथे रेड चिली सॉस टाकून घेत आहे 3 चमचे, ग्रीन चिली सॉस 3 चमचे आणि डार्क सोया सॉस हा 4 चमचे टाकून घेत आहे। काळी मिरी पावडर घालूया अर्धा चमचा। तर इथे व्हिनेगर टाकायचा व्हिडिओ स्किप झाला आहे। तर व्हिनेगर टाकायचं आहे आपल्याला 2 चमचे। त्यानंतर अर्धी वाटी पाण्यामध्ये कॉर्नफ्लॉवर 2 ते 3 चमचे टाकायचं आहे। तर घट पातळ जसं आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे आणि मस्त अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आहे। तर तयार आहे आपला व्हेज मंचाव सूप आणि क्रिस्पी फ्राईड नूडल्स। तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा व माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया एका पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये। आणि हो, सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा, मस्त रहा, जिभेचे चोचले पुरवत रहा। धन्यवाद।